मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम सत्यबोधक टीव्ही. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. नमस्कार. सत्यबोधक समाज गणेश उत्सव विशेष भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. दिनांक 18 सप्टेंबर रोजी परमपूजनीय डॉक्टर पारनेरकर महाराज पुरस्कृत पंचांगाप्रमाणे गणेश चतुर्थीला प्रारंभ होणारा गणेशोत्सव देश विदेशातील सर्व जीवनकला मंदिरात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात येते. यंदा प्रथमच 63 वर्ष सुरू असलेल्या पूर्णवादाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवराम प्रतिष्ठान समर्थनगर येथे आयोजित होत असलेला गणेशोत्सव या वर्षापासून एका विस्तृत व अभिनव स्वरूपात कैलासवासी दादासाहेब राजे शिर्के यांची परंपरा लाभलेल्या सत्यबोधक समाज या मासिकाद्वारे तब्बल 11 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, गंगापूर, धुळे, जळगाव, अमरावती, परभणी, नाशिक, बीड, जालना, हिंगोली या ठिकाणी जीवनकला मंदिरात हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पूर्णवाद युवा फोरम व पूर्णकन्या प्रतिष्ठान यांच्यासह सत्यबोधक टीमद्वारे हा गणेशोत्सव सानंद संपन्न होत आहे. प्रत्यक्ष जीवन सम्राट विद्वरत्न परमपूजनीय रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या आज्ञेने व त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषेप्रमाणे तब्बल 63 वर्ष गणेशोत्सव सर्व मंदिरात अविरतपणे चालू आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या उद्देशाने सुरू झालेल्या या गणेशोत्सवात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वळण लावून स्वराज्य ते सुराज्य असा प्रवास या उत्सवाने घडवून आणला जात आहे. परंपरा, आधुनिकता, संस्कृतीसह सभ्यता, अभिव्यक्ती, अनुभूती, भव्यतेसह दिव्यता हे ब्रीद घेऊन यावर्षी या विस्तारित गणेश उत्सवाचा प्रारंभ झाला आहे. परमपूजनीय रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी भाषेला व उत्सवाला विशेष महत्त्व दिले आहे. मायबोली असलेल्या मराठी, राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी, जगभरातील आवडती भाषा असलेल्या इंग्रजी तसेच सर्व भाषांचे जन्मस्थान असलेल्या प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत या चारही भाषेत विशेष व्याख्यानांचे आयोजन या निमित्तानं करण्यात येत आहे. दिनांक 18 सप्टेंबर रोजी सर्व जीवनकला मंदिरात बुद्धिदाता श्री गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली. श्री क्षेत्र पारनेर येथे आदरणीय पूर्णाचार्य गुणेदादा पारनेरकर यांच्या शुभहस्ते ही स्थापना केली. छत्रपती संभाजीनगर येथे वेदमूर्ती अनंत पाडळकर व वेदमूर्ती द्वारकानाथ पुराणिक यांच्या पौरोहित्याखाली टीम सत्यबोधकच्या उपस्थितीत गणेशाची स्थापना झाली. जळगाव येथे वेदमूर्ती सचिन कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली तसेच श्री व सौ उदय इंगळे यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. नांदेड जीवनकला मंदिरातही गणेशाची स्थापना उत्साहात संपन्न झाली. या सर्व गणेश उत्सवांचे वृत्तांकन आपण सत्यबोधक समाचारच्या माध्यमातून लवकरच पाहणार आहोत. जीवनकला मंदिर इंदोर, जीवनकला मंदिर अमरावती तसेच शिवराम प्रतिष्ठान वैजापूर येथेही श्रींची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेली आहे. जीवनकला मंडळ छत्रपती संभाजीनगर व सत्यबोधक समाज आयोजित गणेशोत्सव 2023च्या प्रथम सत्रात श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे विश्वस्त व पूर्णवाद युवा फोरम व पूर्णकन्या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ॲडव्होकेट भाग्येश गुणेश पारनेरकर यांनी द स्टेटस ऑफ हिंदू वुमन पोस्ट 21st सेंचुरी या विषयावर आपला अभ्यास इंग्रजीमधून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडला. या सत्रात जीवनकला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत डॉक्टर सौ संगीता गुणेश पारनेरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन कुमारी साक्षी पाडाळकर यांनी केले. As we are aware, we eagerly anticipate the arrival of Ganesh Chaturthi, one of the cherished and most awaited festival of Maharashtra. It's a time when our beloved Lord Ganesha graces our home, staying with us for a glorious of 10 days for celebration. Yesterday at Shivram, we were blessed to experience a profound Vedic ceremony accompanied by Ved mantra chanting and culminating Pratisthapana of Lord Ganesha. कुमारी चारुता हिंगे यांनी वक्त्यांचा विस्तृत परिचय करून दिला.
a lawyer by profession, a leader by mission, an artist, an orator, and motivator by tradition, a scholar by education, and a responsible human being who continues to walk on the path of his parents and grandparents with utmost loyalty and integration. As we all know, he is the great grandson of our global spiritual master, the propounder of Purnavad philosophy, revered Dr. Ramchandra Prahlad Parnerkar, who has transformed billions of lives of his disciples into ideal human beings who can authoritatively rule over any and every situation at any point and win over the same, living a successful life through the highly scientific upasana and time-relevant dynamic philosophy of Purnavad. ॲडव्होकेट भाग्येश पानेरकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपला अभ्यास सर्वांसमोर मांडला. 20व्या शतकानंतर हिंदू महिलांचे स्थान या विषयावर बोलताना ते म्हणाले की केवळ आर्थिक निकषांवर स्त्रीचे सामाजिक स्थान न पाहता तिच्या सांस्कृतिक योगदानाचे अवलोकन करून वेदकालीन स्त्रीच्या प्रतिमेची गरिमा तिला परत प्राप्त होणे ही आजच्या काळाची गरज आहे. हेच नेमके संस्कार पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराज पार्नेकरांनी परिवाराच्या सर्व सदस्यांना दिले आहेत असेही ते म्हणाले. या त्यांच्या अभ्यासातील काही अंश. Status of a Hindu woman, it's not just woman. Nowadays, as we know, that man and woman are based on equality. But equality in what aspect? That is the main question. How can two different genders be equal? If so, why did God create them as two different genders then? He would have created only one. How can we say that there is a gender discrimination? See, if two genders have been made, discrimination can't happen. Discrimination can take place only where there is a singular gender. Think of it as economic and personal. But do we think status has a social aspect? Isn't social aspect more important than the economic one? Cultural aspect, isn't it important than the economic one? A Hindu woman itself is empowered, inculcated, it has been thrown itself by the motherhood. See, there are three aspects we all know. One, as a child; second, as a parent; and third, as a grandparent. So in woman, if we see, there is a woman, then she is a wife, then she is a daughter of somebody, then she is a wife of someone, and then she is a mother of someone. Mother teaches us to respect everyone. That's the motherhood. That's the status that it is under. And mother is the one who can give status to a person. Status, she earns it, and then she inculcates in the person in front, or inculcates in the another generation after her. She propagates in them, all the children. My Dadaji did not only give us Yoga Kranti to think about other people. They gave Kranti to inculcate what we have been taught for ages by our Guru in front of the people. That is Kranti. Giving our mother, our sisters, that status in the social life, that is a Kranti. That is what Dadaji had done. या संपूर्ण सत्राचे मोजक्या शब्दात आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राम मुळे यांनी केले. उपस्थितांनी या सत्रात वक्त्यांनी मांडलेल्या विचारांची सराहना केली व ॲडव्होकेट भाग्येशजींचे अभिनंदन केले. I would like to thank all the respected members of Jeevan Kala Mandal, Chhatrapati Sambhajinagar, Dr. Sangeeta Parnerkar, Advocate Bhagyesh Parnerkar, rather I would say my co-counsel in legal language,
and all my friends and brothers present over here for hearing this auspicious session which has been held at our Jeevan Kala Mandir, Chhatrapati Sambhajinagar, Shivram Pratishthan. And today in this session, Advocate Bhagyesh Parnerkar, our eminent speaker, has taught us about historical background and pre-independent status and post-independent status of women in our country, Bharat. And it is said that a woman is behind every man's success. Why it is said that, we clearly know that. So I would like to quote a gist of this topic, that is proper empowerment which is backed by morals, values, ethics, which is based on our dharma, that is Purnavad. I would like to conclude this. पुढील भागात इतर केंद्रात होणाऱ्या सत्यबोधक गणेश उत्सवाचे वृत्तांकन आपण विस्तृतरित्या पाहणार आहोत. आजच्या भागात येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सत्यबोधक समाचारमध्ये. धन्यवाद. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम, सत्यबोधक टीव्ही.